जी होती मनात तिलाच आणली घरात. हा मंगेशी बोलतोय. तुमच्यामध्ये काय झालंय? कारण की माझी मी ना सकाळपासून लढते. काय ना झालंय? सांग ना रे, असं काय करतो? काय नाही ग. सांग ना. अरे काय ना झालंय ग. कशी माझी बायको मला जेवण वाढत आहे. स्माइल कर. आलो वन पीस उडता खालून. आता माझ्या बायकोला मी भांडी घासायला लावणार आहे. चल भांडी घास. काय जेवली बाईलीचे जेवते भांडी घास. तू पण जेवलास ना? अहो भांडी घास. दसरा काही पिंकी झाडू मारते आता. मध्ये मध्ये काय हो मध्ये मध्ये येत नाही. लवकर मार आई तुला मारणार. अशी बायको तुम्हाला अशी बायको पाहिजे असेल तर तुम्हाला पण देवाला 21 तारा चढावं लागते. माझे रंभाग जीवाची. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे 1 तारीख, नवीन वर्षाचा दिवस चालू झालाय आणि बोललो काय तर धमाकेदार करू. तर पब्लिकची फरमाईश होती की मंग्याला मस्त वन पीस घालावा ड्रेस. तर आज आम्ही गीताचा वन पीस घालणार आहे मंग्याला. तर चला काही आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जेवढं नवीन असते सबस्क्राईब करा आणि 48,000 होणार आहे तर सगळे सबस्क्राईब करा आणि मंग्यासाठी एक लाईक करा. तर चला काही आता याचा मेकअप करू आणि मस्त ड्रेस घालू. तर गाईज मंग्याने फायनली ड्रेस घातले. मग इकडे बघ, इकडं दाखव. सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा. हे बघ का भाई वन पीस घातले मंग्या भाई. वन पीस नाद करायचं कोणी. हा किती काय रे असं नाही करे नाही. तर चलो गाईज, चिंकी वाटते चिंकी. हिचं नाव आहे चिंकी, ती जामी पिंकी. चिंकी नको पिंकी 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 चल तिकडे बस. आता मेकअप करायचं तुझा. मेकअप करून हा, तर गाईज चला आता मंग्याचा मस्त आपण मेकअप करूया. मंग्या तुला कसं वाटते ड्रेस मध्ये? छान वाटतंय. कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटतंय आपण. आणि ड्रेस पण सांगा काय. तर गाईज याला बघा गल्ल्यातले कानातले पण घेतला ते नवीन विकत. नाही हो बरोबर ना वाटतंय. अजून एक ड्रेस होता मंग्यासाठी पण तो कसा डार्क आहे. आता दीदीने नवीन विकत आणले मायासाठी. हा खास गीताने आणले सगळं सामान घेऊन आलेले. मेकअप वगैरे कानातले नवीन आणलं की चल बस चल. मेकअपचे पैसे आता मेकअप आर्टिस्ट गीता धलपे हे स्वतः मेकअप करणार आहेत पिंकीचा. पिंकीचा कानातलं काढून टाकलं. बघू चल ना, पहिले मेकअप तर कर. तर काही चला पिंकीचा आता मेकअप करायला घेऊ. पिंकी साफ काली झाली रे. इकडे जाऊन पायी पायी जाऊन काला पाणी. मग ड्रेस होऊन जायचा पायी पायी इकडीला. पोराय वाट लावून टाकली असती. तर चलो काही अभी मंगे भाई का मेकअप सॉरी पिंकीचा मेकअप होते आता. आता बघा पिंकीला कसा गोरा करू. तर चला गाईज आता मंगेशचा फायनल टचअप झाल्यावरती तुम्हाला भेटतो मी. गाईज फायनली गीताने मेकअप केला आहे पिंकीचा. बघा वरती हेअर ब्रँड, गळ्यात लिपस्टिक, आपल्या गळ्यात ते काय ते आहे नेकलेस, कानातले बघू शकता तुम्ही. आणि वन पीस म्हणजे बाय ना पायावरची ही केस. काय काय वा वा एक नंबर. चल आता मस्त पैकी असं डायलॉग बिलॉग घ्यायचे तुला आणि जरा थोडी कॉमेडी करायची. काय बोललो. आणि एक चालीत मी पालाची सुसाट बाई फुल व्हायरल चालीतून पाला. एक नंबर वाटशी मंग्या एडी पिंकी. तर चला गाईज आता मंगेशला काहीतरी आपण करायला लावू. तर ब्लॉग पूर्ण बघत राहा. नाही कोण नाही कुठे कोण नाही घरचा ना तुझा. जा पण ये आली पिंकी आली. पिंकी वा बायलीची पिंकी आली. डेंजर म्हणाला एकदम. इथे इडी शितलावड इडी शिकत का मला डेंजर आहे. थांबा पिंकीच्या बॉयफ्रेंडचा फोन आलाय. हॅलो मला सोडून दुसरी होते. कोण. हॅलो हा मंगेशी बोलतोय. ऐकलं रे, तुमच्यामध्ये काय झालंय? कारण की माझी मी ना सकाळपासून लढते. काय ना झालंय? सांग ना रे, असं काय करतो?
काय नाही ग. सांग ना. अरे काय नाही झालं ग. बोल ना आईला बी बोल ना हिला. बोल मजा घे ना मजा घे तिची कोण आहे अरे मैत्री. अरे लय मैत्री तुझ्या रे बघ आईला पिंकी फॉर्मलाय बोलती आला बोला. तिकडून मला घराची दोन मला ढकल. आता 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 माझ्या मागे बोलतो का हे चला आता अशी मी व्हिडिओ काढते. थांब काय आता मग अलग करू काहीतरी अरे काय करतो काय करतो. तर गाई चला आता चिंकीला आता काहीतरी बनवायला लावू आपण मस्त जेऊ जाम भूक लागली चिंकी भूक लागली का जाम भूक लागली काहीतरी बनवायला लागेल. काहीतरी बनवायला लागेल आहे जी होती मनात तिला चालली घरात काय रे असा ये ना पप्पी याला घे पप्पी पप्पी घे. आता पप्पी घे ना रे. जायला थांब रे पप्पी घे. त्या आईची काय पप्पी घे पप्पी घे. ओ, नको रे. गाईस खता काय मेकअप डेंजर केलंय काला वाटत तरी पण. हा? काला वाटतो ना हे? नाही तू आपण एक वेळ गेलो काले वाटतोय मग काहीतरी डायलॉग बोलले का आपला आवाजात पोरीच्या आवाजात आता नवीन काहीतरी मग असा आय लव्ह यू थांब कमरत हात टाकले आता असा बोल आय लव्ह यू घे ना. उखाणा आहे कुठला किती सांगा सोप्पा उखाणा गाईज कमेंट में उखाणा सांगा काय बोलायचा बस चिंकी इधर है मांडीवर बसला काय मांडीवर बसू ना. गाइस ये देखो तुम देख सकते हो हे पिंकी आणि आमची परी या 3 बहिणी आहेत मग काय बोल ना बहिणी काहीतरी कुठं मग आमच्या पोरीच्या बहिणी? पोरीचा वगैरे डायलॉग घेत ना काय बोल ना. कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटते मी. हा. तर चला गाईज आता मग काहीतरी करू युनिक गाईज आता पिंकी मला भात आणि चिकन वाढत आहे बघा कशी माझी बायको मला जेवण वाढत आहे स्माइल कर बस झाला आज आता मला लच्चा टाकला आईला अशी बायको सगळ्यांना भेटावा रे इथे कसं वाटतं तुला वहिनी आणले तर मी वाटते म्हणजे मला आता आराम भेटणार ना मी आता वाढणार नाही तुला. वहिनी कशी आहे बहिणी मस्त आहे, चिकनी आहे. चिकनी आहे का जाय हा रस्सा टाक त्याच्यावरती पिंकी आणि लिंबू पण दे मला काय क्यूट दिसते रे आज तू 1 पीस मध्ये गोव्याला चालले वाटत कुठल्या पोराकडे बघू नको लाईट नको मारू कुठल्या पोराला आता तुला पण घ्या गमी जेवढं तू जेवशील हॅलो 1 पीस उडाचा खालून हा हलवा का 1 पीस उडाचा आवाज उठले. हे नको रे नका रे नका. गीते का गा असा किती तुम्ही काही करतात इथे मशाला न्यायचा का याला असं हे उडला अरे नका रे लोक बघा. मग या पिंकी मशाला येते कधी 15 तारखेला जायला मशाला सो गाईज पिंकी येणार आहे 15 तारखेला मशाला आणि मस्त 1 पीस होतं तर गाईज पहिले जेवण करू जाम भूक लागले आता चिकन आहे भात आहे लिंबू आहे तर चलो खाना खाते अभी पिंकी बोल जेवायला ये या तुला जेवत का तिने आले तुम्ही जेव्हा ओके नवरा बायको जेव्हा दे. चला काही पण जेवण करून घेऊ आता आता माझ्या बायकोला मी भांडी घासायला लावणार आहे चल भांडी घास काय जेवली बाईलीचे जेवते भांडी घास पण जेवलास ना. भांडी घास वहिनी नीट घासा. नाही माझी बायको आता भांडी घासते याचा साबण जास्त लावा इथे भेटली का तो पाहिजे तशी वहिनी हो, भेटली भांडी आता घासायला. काय बोलू नका आई तर ताट दाखव चकाचक कसा गेला एकदम असा ताट उचल एक आणि धू. अगं धूप आहे धूप गाईस आईची हे होती की बायको पाहिजे तर काम करणारी तशीच बायको आणली काम करणारी घरात तर गाई बघू शकता तुम्ही सुंदर असा पिंकीने ताट धुतलेला आहे तुम्हाला दाखवते पिंकी चेहरा पण दिसणार. ते चेहरा पण दिसणार आहे टाका दाखव जरा असा ताट तिकडे तो दाखवतो गाईज बघा पिंकी कसा ताट धुतले एकदम चकाचक ताट धुतले कामा हुशार कधी तू काय
अजून झाडू पण मारायचं तुला. काय बोललो? चल बस हा टाटातून जाईल बस बस. तर गाईज टाटातून पिंकी लावून झाडू देते. पिंकी ये बस पिंकी. आता मशीन नाही माझी, भांडी घासू का झाडू घासू असं पण का? चला आता आई काम कर पटापट. आईने मारत चल झाडू मार. ठीक आहे चला घे. सॉरी गाईज आता पिंकी झाडू मारणार आहे. चला झाडू मार नाही तर आई मारल. इथून मार, इथून झाडू मार बेडरूम किचन मध्ये. तर चला गाईज पिंकी झाडू मारते आता. मध्ये मध्ये काय हो मध्ये मध्ये येत नाही. लवकर मार आई तुला मारल. सकाळ चक्क आपलं एकदम घर. आई पण बोलली पाहिजे काय भारी बायको आणली. हा वा. किचन मधला हॉल मध्ये कसं राहिले. हा मी दिमाग लावला ना, मी दिमाग लावला. चला मग हॉल मध्ये. परी मामी आले. मारू का? मारू दादा. चल मामीच्या गल्यावर जाता. मामी कडेवर घे परला. ये तिकडे. मामीला घाबरली आहे परी. अशी का मामी काल उंदरी मामी आणली. आलू नको. कामामध्ये एक नंबर पण काय पण बोल. इथे अशी वहिनी तुझी मस्त. आता मला आराम काय. याला जोडू आपण नंतर. आपला कामाला लावतो यो. बायको आहे माझी. काम करायला लागतं तुला. तुला पण कामाला जायला पाहिजे. कामाला लागत. उद्यापासून जॉबला जायला पाहिजे यो. जाता जॉबला. चला सासूबाई करा. साधा पाय पण दाबायचे तुला माझे. चाल झाडू बस झाला. चाल राजा. काहीच पिंकीने झाडू मारले. तिकडे. चल पिंकी पाय दाब नवऱ्याचे आणि मी टीव्ही बघेल. हा मस्त पिंकी मस्त. अशी बायको भेटायला 7 जन्म मी पुण्य केले असतील. अरे वा. हा हा मस्त. गाईस तुम्हाला अशी बायको पाहिजे असेल तर तुम्हाला पण देवाला 21 नारळ चढवायला लागते. आता मी 21 नवस बोललो होतो म्हणून मला अशी बायको भेटली. हा वा 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 वा. 21 जायचा काही फायदा झाला. गुन्ही रे गुन्ही माझ्या बायको. काढून खूप सुंदर सुंदर सुशील बायको भेटली मला. चला आता झोपूया. आता झोपा. आता झोप. तर चला आता ब्लॉग आहे जवळ येता. तर गाईज मस्त बायको कडून काम करून घेतली. मालिश करून घेतली. आजचा जर तुम्हाला आजचा लुक कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. थोडं जवळ यावं घेता तुम्ही. थोडं जवळ यावं. आज कॅमेरामॅनला दीदीला केलेला आपण. आणि तुला काय बोलायचं तर पुरीच्या आवाजात बोल. तू 2-3 शब्द बोल चांगले आहे. बोल. कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग. नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा विसरू नका. आणि नेक्स्ट टाइम आपल्याची दाढी काढून टाकू गाईज. दाढी करूया आपण. तर चला गाईज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 50,000 आपल्याला केलंच पाहिजे. बाय बाय.